पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असल्यामुळे गेल्या 5 दिवसापासून बंद असलेला कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग आता हळूहळू वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। मात्र असं जरी असलं तरी या सगळ्या रस्त्यावरची वाहतूक आता धोकादायक बनलेली आहे, कारण ठिकठिकाणी हा राज्यमार्गावरचा जो काही भराव आहे तो खचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता आहे आंबेवाडी ते केरली दरम्यानच्या रस्त्यावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। हा राज्यमार्गालगतचा जो काही भराव आहे तो जवळपास 1.5 ते 2 फुटांनी खचल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर 3 ते 4 दिवस या सगळ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी होतं, पाण्याला प्रवाह देखील मोठा होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय या राज्यमार्गाचा जो भराव आहे तो अशा पद्धतीनं खचलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या मार्गावरची वाहतूक देखील आता काहीशी धोकादायक बनलेली आहे असं म्हणावं लागेल। कारण गेल्या 5 दिवसापासून या सगळ्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद होती। त्यामुळे पन्हाळ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारे कामाच्या निमित्ताने जे काही लोक होते ते थांबून होते। मात्र आता हा सगळा रस्ता सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आज या सगळ्या रस्त्यावरून वाहतूक सुरू झालेली आहे आणि एका बाजूला ही सगळी वाहतूक सुरू झालेली असताना दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की हा सगळा भराव आहे तो खचल्यामुळे एकूणच आपण बघतोय खबरदारी देखील घेण्याची गरज आहे आता नागरिकांनी, कारण ही वाहतूक आता धोकादायक बनल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मार्गावर मोऱ्या बांधण्याची मागणी जी आहे ती स्थानिकांकडून होते, मात्र त्याकडे प्रशासन असेल किंवा हायवे अथॉरिटीनं दुर्लक्ष केलेलं होतं। वेळोवेळी या ठिकाणी भराव टाकलेले होते, मात्र आता पाण्याच्या प्रवाहामुळे आणि वाढत्या या सगळ्या पाणी पातळीमुळे हा भरावच खचून जातोय आणि त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावरची वाहतूक आता काहीशी धोकादायक बनल्याचं चित्र पूर ओसरल्यानंतर पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।